So, good morning, everyone. I am Varun Mardan. I am Saksha Namaste. So, today we are here to take an interview of Mr. Vishal Phule. So, good morning, good morning. सर तुम्ही तुमचा व्यवसाय कसा सुरू केला बिझनेस व्यवसाय हा आमच्या वडील आणि आम्ही बरोबर सुरू केला. म्हणजे मी लहान होतो तेव्हा वडिलांनी व्यवसाय सुरू केला 1989. मग त्यावेळेस आमचं एक आउटलेट आम्ही सुरुवातीला एमआयडीसी मध्ये चालू केलं. हळूहळू 20 वर्षामध्ये आमचे 4 ते 5 आउटलेट आम्ही उभे केले. मग तुम्ही आता तुम्हाला असं का वाटलं की हे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. कसं होती सुरुवातीपासून मला नोकरीची आवड नव्हती. मला जरा इंटरेस्ट होता लहानपणापासून वडिलांकडे खाऊन पाहून हा सर्व धंद्याच्या दृष्टीनेच होता आणि मी वयाच्या 6 वर्षापर्यंत मला ते आवडलं. तेव्हापासून मी वडिलांबरोबर राहील त्यामुळे मला इतकी आवड निर्माण झाली. मी व्यवसायाची क्षमता आहे की नोकरीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आर्थिक म्हणा बाकी काही सर्व बाबी. त्यामुळे मी त्यावेळेस तो निर्णय घेतला होता आणि हे मनाशी लहानपणी 6व्या वर्षी समजलं होतं आपल्याला हा व्यवसाय पुढे वाढवायचा. मग तुम्ही या व्यवसायातलं म्हणजे कसं काय काय अडचणी वगैरे काय अडचण त्यावेळेस सुरुवातीला आता वडिलांनी त्यावेळेस चालू केला त्यावेळेस मी लहान होतो. त्यावेळेस मी माझ्या डोळ्यांनी पाहिले त्यावेळेस लाईट नव्हती, पाणी नव्हतं. लिटरली लाईट नाही तर ते गॅस बत्ती, पाणी नाही तर आम्ही त्या कॉर्पोरेशनच्या नळावरनं कॅन भरून आणून ते सर्व धंद्याची आमची त्यावेळेस त्याची सुरुवात. नंतर सुखसोयी वाढत गेल्या, प्रगती वाढत गेली. प्रगती वाढल्यानंतर मग एक आता जे आपण जो व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये आताच एकदम सॉफ्टनेस आणि तेव्हा म्हणजे पहिले कसं होतं कष्ट खूप होते, इन्कम एकदम कमी होता. नंतर आता सुविधा वाढल्यामुळे थोडस हे झालं, प्रगती झाली. तुम्हाला असं व्यवसाय सुरू करताना असं काय वाटलं की तुम्हाला हे सोपं आहे का आता व्यवसाय सुरू केल्यानंतर वाटलं की थोडंसं कुठल्याही व्यवसायाचा कुठल्याही व्यवसाय त्यावेळेस आपण आपला व्यवसाय करत असतो ना आपल्याला समोरचा व्यवसाय कधी चांगला वाटतं. त्या केसमध्ये कसं आहे लोक करत असतो त्याला त्यातल्या अडचणी सर्व माहिती असतात. म्हणजे त्यापासून जागा घेण्यापासून कामगार समस्या त्याच्यानंतर तुमचं जे एक समस्या नाही. आपण फक्त एखादा धंदा पाहतो त्यावेळेस फक्त तिथला क्राऊड पाहतो, ज्याचा रेव्हेन्यू पाहतो. त्या रेव्हेन्यूच्या मागे जो पॅकेंड आहे त्या व्यवसायाने तो प्रत्यक्ष दिसत नाही. तो केव्हा कळतो जेव्हा आपण स्वतः धंदे करतो. तो ज्याला जमला तो पुढे धंदा व्यवस्थित चालू करतो. म्हणजे कुठल्याही धंद्याचा किंवा बिझनेस नोकरीचा म्हणतो बॅकएंड समजून नाही घेतलं तर तुम्ही पुढे त्यात जाऊ शकायचं नाही. मग तुम्ही पुढच्या पिढीला आता नवीन पिढी आहे त्यांना जर सुरू करायचं असेल व्यवसाय त्यांना काय सल्ला द्या. मी त्यांना सल्ला असा देईन की कुठल्याही धंद्याचे किंवा व्यवसायाला पाहून फक्त हा आता चाललाय म्हणून नाही तर त्याचं पहिलं बॅक एंड पूर्ण समजून घेतलं पाहिजे. ऑफरिंग प्रॉपर समजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या धंद्याचं पूर्ण नॉलेज आपल्याला पाहिजे. उद्या माणसं नाही आली तरी आपल्याला नाही बनवता आलं पाहिजे. थोडक्यात तुम्ही तिकडे गुणवत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. दुसरा कामगारांचं भरोसा होतं की मी धंदा चालू केला तर तुम्ही 100% रिव्हर्स येणार. म्हणजे याचा रिव्हर्स पॉईंट खूप मोठा असतो. म्हणजे सोपे खर्च खूप मोठे असतात. धंदा करताना नॉर्मली त्या जागेच्या भाड्यापासून कामगारांचे जे पगार इथपर्यंत जर कॅल्क्युलेशन केलं तर तो तुमचा प्रॉफिट मार्जिन आज हॉटेल इंडस्ट्रीला आता 20% सोबत जात नाही. तो पहिला 40-45% होता. आपण हॉटेलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये गेलो तर आपण कम्पेअर करायचो का एखादी डिश समजा मिसळच घ्या 100 रुपयाला. 100ला ह्याला खर्च किती असणार आहे जास्तीत जास्त 30-40 रुपये 60 रुपये मार्जिन. ते 60 रुपये मार्जिन नसते त्या 60 रुपये लेबर पेमेंट येतो, जागेचं भाडं येतं, लाईट बिल येतं, कामगारांचं राहणं येतं, जास्त खाणं पिणं ह्या गोष्टी सहज नाही. त्याच्यामुळे बरेचसे उद्योग चालू आहे. जेवढ्या आता मागच्या 5 वर्षामध्ये माझा अनुभव आता आहे मार्केटचा कमीत कमी 2000 हॉटेल्स ओपन झाले असली आणि त्यातले 1,500 6 महिन्यात बंद का तर त्यांच्या त्या नॉलेज त्याच्यामुळे इंडस्ट्री व्यवस्थित त्यामुळे त्याच्यात बघून दुसऱ्याने बिझनेस करणार नाही. ज्याला त्याच्यात आवड आहे नॉलेज आहे पूर्ण वेळ डेडिकेशन लागतं या व्यवसायाला तरच तो माणूस व्यवसाय तुमचा सध्या तुम्ही करू शकतो. हे आला डेडिकेशन 37-38%.
आणि तुम्ही जर आज आले आणि 2 वर्षात चेंज अचीव्ह करून तर तसं नाही होत. तर तुम्हाला थोडा वेळ देणार ते वेळ दिल्यानंतर ते तुम्ही तेवढा मेन म्हणजे आर्थिक बॅकअप तेवढं राहणं गरजेचं आहे की ऍटलीस्ट तेवढं 6 महिन्याचा बॅकअप होऊन चालावा. आपण बिझनेस करताना काय करतो फक्त इन्व्हेस्टमेंट एवढी ट्रेन करण्यासाठी समजा जो 6 महिन्याचा बॅकअप लागतो तो घेऊन करला तर कुठेतरी तुम्ही टच धरत तुमचं वेळ द्यायचं आहे. त्याला आवडेल